नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आता आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। भाजपा प्रदेश कार्यालयामध्ये थोड्याच वेळामध्ये बैठकीला सुरुवात होणार आहे। आज दिवसभर चिंतन बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव बैठकीसाठी दाखल झालेले आहेत। भाजपची आज दिवसभर चिंतन बैठक जी आहे ती असणार आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। विनायक, रुशाली बरोबर आहे। आजची बैठक जी आहे ती भाजपची महत्त्वपूर्ण असणार आहे। केंद्रातले प्रभारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ही संपूर्ण कोर कमिटीचे जे सगळे सदस्य आहेत त्यांच्यासोबतची ही बैठक आहे। निवडणूक प्रभारी जे आहेत तो भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव सहप्रभारी जे आहेत ते सुद्धा दाखल या ठिकाणी बैठकीला झालेले आहेत। स्वतः देवेंद्र फडणवीस या बैठकीला आहेत आणि कोर कमिटीचे सगळे सदस्य उपस्थित आहेत। प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर लोकसभेचा जो पराभव झाला आणि त्यानंतर आता काही महिन्यातच विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आणि त्यामुळे विधानसभेसाठी पुढील काळात रोडमॅप कसा पक्षाचा असणं गरजेचं आहे, काय करणं गरजेचं आहे पुढील काळात, या सगळ्यांवरची चर्चा जी आहे ती मंथन जे आहे ते आजच्या बैठकीत होणार आहे। प्रदेश कार्यालयात या बैठकीला आता काही क्षणातच सुरुवात होईल। प्रामुख्याने केंद्रीय जे प्रभारी आलेले आहेत ते राज्यातल्या काही समस्या ज्या आहेत, पक्षीय किंवा संपूर्ण स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या समस्या काय आलेल्या आहेत त्या सगळ्यांवरती मंथन जे आहे ते आजच्या दिवशी करेल आणि पुढील काळात विधानसभेसाठी पक्ष म्हणून भाजप कशा पद्धतीनं या काळात उतरेल आणि जे नेरेटिव्ह विरोधकांकडून सेट करण्यात आले होते ते खोडून काढण्यासाठी भाजप कशा पद्धतीनं पुढील काळात प्रयत्न करेल या सगळ्या बाबतची चर्चा जी आहे ती आजच्या बैठकीत पार पडणार आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सुद्धा अनेक नावं चर्चेत आहेत, त्यावरती सुद्धा अंतिम ही चर्चा जी आहे ती या ठिकाणी होऊ शकते असंही बोललं जाते। त्यामुळे आजची बैठक भाजपची जी आहे ती महत्त्वपूर्ण मानली जाते। रुशाली, नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।